मिसेस भावना, तुम्ही जरा शांत व्हा. हो, मी अजून पूर्ण चौकशी केली नाहीये आणि मी तुम्हाला खात्री देते, असं कोणीही मुलांना परवानगीशिवाय भेटू शकत नाही. सकाळी कोणत्या टीचर होत्या ड्युटीवर? त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवा. हे बघा, आम्ही तिची फॅमिली आहोत. आम्ही यायच्या आधी तिला त्रास सुरू झाला होता. का झालं मग असं? कोणी दिलं चॉकलेट? तिच्या आत्याने. आज आनंदीची आत्या आणि काका तिला भेटायला आले होते. सुपर्ण तिथपर्यंत पोहोचली. कोणालाही न विचारता त्या आत आल्याच कसं? तुम्ही सोडलं कसं काय त्यांना? आता यावर तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? आता तुम्हीच म्हणत होतात ना तुमची शाळा सुरक्षित आहे, इथे तुमचं मूल सुरक्षित राहील. मग आता जर का शाळेत अशा गोष्टी होत असतील तर आम्ही पालकांनी काय करायचं? आता आनंदीच्या जीवावर बेतलं असतं म्हणजे. तुम्ही त्यांना आत का सोडलं? मॅडम पण त्या म्हणाल्या की मी आनंदीची सख्खी आत्या आहे आणि त्या इतक्या दादागिरीने बोलत होत्या. आम्हाला वाटलं की त्या इतका हक्क सांगतायत म्हणजे खरंच असेल. पण आम्ही त्यांचा आयडी चेक केला, पण चूक झाली मॅडम. सॉरी, पुन्हा असं नाही होणार. पुन्हा असं होणार नाही म्हणजे? आज आनंदीला काही मेजर त्रास झाला असता म्हणजे? तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का? एखादा पालक जेव्हा आपल्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतो तेव्हा त्या पालकाची काय अवस्था असते? तुम्ही सुद्धा एक आई असाल ना, मग एका आईची तळमळ तुम्हाला समजत नाही का? मॅडम, शाळेच्या या हलगर्जीपणामुळे आता आम्ही पुन्हा शाळेवर विश्वास कसा काय ठेवायचा तुम्हीच सांगा. खरंच सॉरी. मला वाटलं की ती तिचे सख्खे नातेवाईक आहेत. हो हो हो, सख्खी सत्य आहे ती आनंदीची. पण आनंदी तिच्यासोबत राहत नाही ना, ती आमच्या बरोबर राहते. त्याला काहीतरी कारण असेल ना. म्हणजे तुम्ही तिची खरी आई नाही? मी आनंदीची आईच आहे. ती माझी पोटची मुलगी नसली तरीही ती माझीच मुलगी. आणि मॅडम, आई होण्यासाठी मुलाला जन्मच द्यावा लागतो असं काही नसतं. मनात मातृत्व असावं लागतं. आई, पुढच्यांदा बोलूया का? या ना बाळा, ये. या या. बसा ना. एक मिनिट. अगं बाई, या तुम्ही. या म्हटलं. देवा, आजकालची मुलं. नमस्कार. हा, मी गणेश कदम. मला डिलिव्हरीचा खूप चांगला अनुभव आहे. अच्छा. लायसन्स? लायसन्स? अहो त्यात कुठे पडताय मॅडम तुम्ही? असं कसं? अहो, गाडी चालवायला लायसन्स नको का? कशाला पाहिजे लायसन्स? वगैरे डोक्याला तर बर, पुढे अपेक्षा? काही नाही. 20,000 पगार, माझा इन्शुरन्स, गाडीचा इन्शुरन्स आणि 2 वेळचं जेवण आणि शनिवार रविवार सुट्टी. 2 दिवस सुट्टी हवी का? अरे वा, माफ करा हा. एवढं नाही जमणार आम्हाला. या तुम्ही, बघा दुसरीकडे. अरे या. अगं वीणा, काय करायचं या मुलांचं? लायसन्स नाही, काय नाही, डिलिव्हरीचं काम कसं करणार आहे मुलं? मॅडम मी देतो इंटरव्ह्यू. या, बसा. हं? बसा म्हटलं. हा, बस. नाव काय तुमचं? सांगताय ना चालायला? चुकरू. आई, मी आत्याने दिलेलं चॉकलेट खाल्लं म्हणून तू चिडलीस का माझ्यावर? अगं नाही ग बाळा, मी कशाला तुझ्यावर चिडेन? उलट तुलाच खूप त्रास झाला ना, म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. मला आता खरं खरं सांग, तुला नक्की बरं वाटतंय ना? हो गाई, मी तर स्ट्रॉंग गर्ल आहे.
आणि आता माझी पावर परत आलेली आहे. हे शूर शिपाई आमच्यात बंधू. मी शिवशिपाई आहे ना बाबा. अरे विषय काय, फायटर जेट शूर शिपाई आहेस. ये बात. का सांगू मी तुला? आणि काय करणार आहेस रे जाणून? घरी घेऊन जाणार आहेस तिला? तिला जर तुझ्यासोबत यायचंच नसेल तर? समजा आली तुझ्या घरी तर काय करशील? पुन्हा प्रेमाच्या नावाखाली पॉझेसिव्ह होऊन डांबून ठेवशील ना तिला? हा मा नवरा बायकोचा पर्सनल मॅटर आहे, कळलं ना? यात तू पडायचं नाहीयेस. अच्छा, तुझा इतकाच जर तुझ्या बायकोवर, तुझ्या नात्यावर, तुझ्या प्रेमावर विश्वास होता तर हे सांग ना, ती का नाही आली तुझ्याकडे? का माहितीये? कारण तुला तिच्याबद्दल काय वाटतं हे तिला चांगलंच माहितीये. जानूला तुझ्याकडे यायचं नाहीये जयंत, आणि मी तुला आधीच सांगितलेलं, ती माझ्याकडेच येणार. आणि नियतीचा खेळ बघ, तेच खरं झालं. विश्व मला सांग जानू कुठे आहे? सांग आताच्या आता. अत्यंत सेफ ठिकाणी आहे. आणि ती कुठे आहे